गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या लेक्चरला आपण एकदम इम्पॉर्टंट पॉईंट वगैरे डिस्कस करणार आहोत। पोल पिच फॅक्टर, कॉईल स्पॅन, फुल पिच वाइंडिंग आणि शॉर्ट पिच वाइंडिंग सिंक्रोनस मोटरचे। ठीक आहे, एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बेसिक समजून घ्या। पोल पिच वगैरे काय असतं ते सांगतो तुम्हाला। पोल पिच म्हणजे काय माहिती आहे का, दोन पोल असतात आपले, एन पोल आणि एस पोल। ठीक आहे, मोटरमध्ये आपला जो रोटर असतो ना, रोटर कार्समध्ये किती पोल असतात? दोन पोल, एक असणारे एन पोल आणि एक असणारे एस पोल। तर पोल पिच म्हणजे काय, या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स असणार आहे, या दोघांमधलं काही डिस्टन्स असणार आहे, कोणाचं? एन आणि एस पोल मधलं, या डिस्टन्सला आपण काय म्हणतोय? पोल पिच। पोल पिचला आपण कशाने डिनोट करतो? वाय पी। हा काय? वाय पी म्हणजे काय? पोल पिच। पोल पिच म्हणजे काय? एन पोल आणि एस पोल मधला डिस्टन्स। लक्षात आलं? नंतर बघा, पोल पिच जो असतो हा 180 डिग्री इलेक्ट्रिकलमध्ये असतो नेहमी। पोल पिच कसा असणार आहे? नेहमी 180 डिग्री इलेक्ट्रिकलमध्ये असणार आहे। दोन पोल बघा, हे काय? एन पोल, हा एस पोल आहे, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 180 डिग्री इलेक्ट्रिकल। तर थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू काय असतं आपला? नंबर ऑफ पोल डिवायडेड बाय 2 इंटू थिटा मेकॅनिकल। मेकॅनिकल काय निघेल आपला? थिटा तर किती आहे आपला? 180 डिग्री, म्हणजे आपला थिटा मेकॅनिकल किती निघतोय? 90 डिग्री निघतोय। लक्षात आलं? एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलं। पोल पिच म्हणजे काय? एन पोल आणि एस पोल, दोन पोल मधलं डिस्टन्स म्हणजे काय? तुमचा हा पोल पिच होऊन जाईल। लक्षात आलं? नंतर बघू आपण कॉईल स्पॅन। बघा, कॉईल स्पॅन म्हणजे काय माहिती आहे का? कॉईल स्पॅन म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन जे साईडचे कंडक्टर असतात ना, हे बघा, हा एक कंडक्टर 1 आहे, हा एक कंडक्टर 2 आहे। हे दोन जे कंडक्टर असणार आहे, साईड कंडक्टर, ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय? कॉईल पिच। दिसतंय का? हा एक कंडक्टर आहे आणि हा एक कंडक्टर, हे दोघं कसे आहेत? साईड कंडक्टर आहेत। साईड कंडक्टर मधलं हे काय आहे? डिस्टन्स आहे। याला काय म्हणतो मी? कॉईल पिच म्हणणार आहे। कॉईल पिचला आपण डिनोट करतो वाय सी ने। ठीक आहे, हे काय तुमचं कॉईल पिच असणार आहे, किंवा याला कॉईल स्पॅन सुद्धा म्हणतो आपण। लक्षात आलं? आता बघा, कॉईल स्पॅन आपण हे डिस्टन्स मोजतो कसं माहिती आहे का? हे काही मीटर वगैरे मध्ये काही नसतं हे डिस्टन्स। हे डिस्टन्स हे कशा मोजतो माहिती आहे का आपण? 1, 2, 9, 10 पर्यंत अशी त्याची व्हॅल्यू असतात। नंबर ऑफ कंडक्टर्स किती आहेत? 1, 8, 2, 8, 3, 4, 6, 7, 8, 9, 10 असे राहतात ते। ठीक आहे, तर नंबर आता बघा, पहिला साईड कंडक्टर किती आहे? 1। आता इथं सेकंड याला किती कंडक्टर आहे? टोटल 9 कंडक्टर आहेत। मग याचा कॉईल पिच किती आला? कॉईल पिच किंवा कॉईल स्पॅन हा किती आहे? 9। तर 9 - 1 म्हणजे किती आला इथं? कॉईल स्पॅन 8 येऊन गेला। लक्षात आलं? या पद्धतीने आपण कॉईल स्पॅन वगैरे काढतो। आता बघा, फुल पिच कॉईल वगैरे काय असते? फुल पिच कॉईल म्हणजे काय? जेव्हा पोल पिच आणि कॉईल स्पॅन दोघं कसे असणार आहे? इक्वल असणार आहे। हे बघा, ही कॉईल जर पाहिली तुम्ही, ही काय आहे? ही कॉईल आहे। जेव्हा फुल पिच कॉईल म्हणजे काय? जेव्हा पोल पिच म्हणजे काय असतं? पोल पिच म्हणजे काय? एन पोल आणि एस पोल, दोघा पोलचं काय असणार आहे? डिस्टन्स तुमचं हे दोघं डिस्टन्स म्हणजे काय? तुमचं हे पोल पिच असणार आहे। जेव्हा पोल पिच आणि कॉईल पिच हे दोघं इक्वल असणार आहे, त्याला काय म्हणणार मी? फुल पिच वाइंडिंग म्हणणार आहे। फुल पिच वाइंडिंग म्हणजे काय? हे दोघं डिस्टन्स, कोणतं? एक पोल पिचचं आणि एक कॉईल पिचचं डिस्टन्स कसं असणार आहे? इक्वल असणार आहे। त्या वाइंडिंगला काय म्हणेल मी? फुल पिच वाइंडिंग म्हणेल किंवा फुल पिच कॉईल म्हणणार आहे। लक्षात आलं? नंतर बघा, शॉर्ट पिच कॉईल म्हणजे काय? आता हे डिस्टन्स कसं होतं? फुल पिचमध्ये इक्वल होतं। शॉर्ट पिच कॉईलमध्ये काय होणार माहिती आहे का? हे जे डिस्टन्स असणार आहे तुमचं, म्हणजे काय? जे तुमची कॉईल पिच असणार आहे, कॉईल पिच इज लेस दॅन फॉर द वाय पिच। म्हणजे काय? तुमची कॉईल पिच ही लेस दॅन असणार आहे कोणासोबत? पोल पिच सोबत। हे बघा, दिसतंय का हे डिस्टन्स? ही काय तुमची ही पोल पिच असणार आहे, आणि ही काय तुमची कॉईल पिच म्हणजे काय? कॉईल स्पॅन असणार आहे। कॉईल स्पॅन हा कमी असणार आहे कोणासोबत? पोल पिच सोबत। तर ते आपण कॉईलला काय म्हणणार आहोत? शॉर्ट पिच कॉईल म्हणणार आहोत। लक्षात आलं? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करून टाका। ठीक आहे, थँक्यू।